अ देते एक काना, आ देते दोन काना, लहानी देते इकडून इलांटी, मोठी देते इकडून इलांटी, ठीक आहे. ए देते एक काना एक मात्रा, ठीक आहे. ऐ देते एक काना दोन मात्रा, ओ देते दोन काना एक मात्रा, औ देते दोन काना दोन मात्रा. आ हे स्वरादी होय बाराखडीत. पण आज आपण मराठी ग्रामरचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहे, स्वराचे प्रकार. कशाचे प्रकार? स्वराचे प्रकार, ठीक आहे. काल आपण स्वर पाहिलं. कशाले स्वर म्हणते? मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहे. मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहे. किती वर्ण आहे? मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहे. त्यातील असे वर्ण जे उच्चारताना जीभ जांभळाले कुठंच लागत नाही. का म्हणलं? जे वर्ण उच्चारताना, जे 48 वर्ण आहे मराठीत, ते वर्ण उच्चारताना जीभ जांभळाले कुठंच लागत नाही, त्यांना स्वर म्हणतात. स्वर जीभ जांभळाले कुठंच लागत नाही, ठीक आहे. म्हणून ते स्पष्ट उच्चाराचे असतात. म्हणून त्याची दुसरी डेफिनेशन झाली, स्पष्ट उच्चाराचे वर्ण. स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर. का म्हणलं? स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर. एकूण स्वर किती मराठीत? 12 स्वर आहे. किती स्वर आहे? 12 स्वर आहे. किती स्वर आहे? 12. आणि 12 स्वरापैकी लू हा स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, ठीक आहे. आणि कोणत्याही व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय त्याचं अक्षर तयार होत नाही, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, ठीक आहे. व्यंजनात स्वर मिसळला तेव्हाच का तयार होते? अक्षर, ठीक आहे. त्या व्यंजनाले फुलफिल करते, कंप्लीट करते. जसं माणसाचं लग्न करते आणि त्याला फुलफिल करून टाकते, तसंच त्या व्यंजनाले फुलफिल करासाठी काय ते स्वर. मग अ देते त्या व्यंजनाले अ देते एक काना, नाही तर तो लंगडी मारूनच लिहिल्या जाते, कारण ते अस्पष्ट उच्चाराचे आहे. व्यंजन जेवढे व्यंजन आहे 34 हे अस्पष्ट उच्चाराचे आहे. लंगडी मारून लिहिल्या जाते. काय मारून लिहिल्या जाते? लंगडी मारून. म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर अ देते एक काना, आ देते दोन काना, लहानी देते इकडून इलांटी, मोठी देते इकडून इलांटी, ठीक आहे. ए देते एक काना एक मात्रा, ठीक आहे. ऐ देते एक काना दोन मात्रा, ओ देते दोन काना एक मात्रा, औ देते दोन काना दोन मात्रा. आ हे स्वरादी होय बाराखडीत. पण ऋषीचा रू मात्र देते उलटा उकार. पृथ्वीवाला, सृष्टीवाला, वृक्षवाला हा जो उलटा उकार आहे तो देते ऋषीचा रू. व ऋषीचा रू लिहायचा आहे, ऋषीचा रू, ठीक आहे. हे रू लिहायचा आहे वृक्षाचा, तर व अधिक ऋषीचा रू का होय? तर हे स्वर होय. आणि व का होय? त्याच्यातलं व्यंजन होय. हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं. आता आपण खतरनाक टॉपिक पाहणार आहे, ठीक आहे. स्वर, ठीक आहे. स्वरचा दुसरा भाग पाहून राहिलो आपण, स्वराचे प्रकार, ठीक आहे. याच्यात पूर्ण स्वराचे सब तमाशाच आहे. प्रकारा पायीच पागल होते, ठीक आहे. का म्हटलं? मराठी ग्रामरमध्ये प्रकारानंच पागल होते. तर मी जिवंत असल्याला लोट घ्यायचा नाही भाऊ, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, स्वराचे प्रकार. का म्हटलं? स्वराचे प्रकार, ठीक आहे. आता लक्ष द्या, सर्वांनी लाईव्ह बघायचा व्हिडिओ याच्यानंतर मी प्रायव्हेट करून ठेवणार आहे. त्याचा व्हिडिओ आत्ताच टाकतोच मी, ठीक आहे, यूट्यूबवर थोड्या वेळात. जर लाईव्ह नाही आले पोट्टे उद्यापासून तर बंदे व्हिडिओ प्रायव्हेट करून टाकेन मी, ठीक आहे. आता लक्ष द्या. मग स्वराचे प्रकार. कशाचे प्रकार? स्वराचे प्रकार. मग आता स्वराचे प्रकार किती आहेत? 5 प्रकार आहे. किती प्रकार आहे? 5. पुस्तकात किती दिले मोरावायंबेनं? 3. आपण किती शिकवणार आहे? 5. आपण किती शिकवणार आहे? 5. पुस्तकात किती दिले आहे? 5. पुस्तकात 3 दिले आहे डोंबडेव. पुस्तकात 3 आणि मी शिकवणार किती आहे? 5. स्वराचे किती प्रकार? 5. आता लक्ष द्या. मग स्वराचे प्रकार पाहू. स्वराचे का पाहू? प्रकार पाहू. लाईन मारतो, ठीक आहे. सरळ आली रे बुवा, प्रॅक्टिस तर बंद आहे तरी सरळ आली. लक्ष द्या. स्वराचे प्रकार. काय म्हटलं? स्वराचे प्रकार. लक्ष द्या रे, ठीक आहे. मग स्वराचे प्रकार. आता स्वराचा पहिला प्रकार पाहू आपण. लक्ष द्या, ठीक आहे. स्वराचा पहिला प्रकार पाहू आपण, ठीक आहे. कोणता आहे स्वराचा पहिला? खूपच पांचट आहे. स्वर किती? लक्ष द्या बे. स्वर किती? 12. हे इथं लिहितो हा. स्वर किती? 12. ओ, ठीक आहे. आ, ठीक आहे. ई, ठीक आहे. मोठी, ठीक आहे. ओ आ ई ई रू लू, ठीक आहे. मग ये, ठीक आहे. ओई. 12 स्वर मोजून 12 स्वर. ये, ओई, ओ आणि औ हे मराठीतले 12 स्वर आहे भाऊ. किती स्वर? 12. 5 झाले का? 2 2 4 2 6 2 8 आणि 2 10. का खाल्लं याच्यातलं? ठीक आहे. 2 गायब खाल्ले ना बे डोंबडे हो, ठीक आहे. अ आ ई ई उवाचा ऊ, उसाचा ऊ, ऋषीचा रू, लू लू
आणि औ. ठीक आहे, किती स्वर आहे? 12 स्वर आहे. किती स्वर आहे? 12 स्वर आहे. ठीक आहे. बारा स्वर आहे. ठीक आहे. स्वराचे किती प्रकार? ठीक आहे, स्वराचे किती प्रकार? तर स्वराचे प्रकार पाहायचे आपल्याला. ठीक आहे, स्वराचे प्रकार पाहायचे आपल्याला. ठीक आहे, स्वराचे प्रकार पाहायचे आपल्याला 5. एकूण स्वर किती म्हणलं बे? एकूण स्वर किती म्हणलं? तर उत्तर लिहा 12. किती? 12 लिहा. 12 किती लिहा? 12. एक मिनिट. हा, बॅच चालू आहे रे ऑनलाईन, नंतर कॉल कर. ठीक आहे. तर स्वराचे 12 प्रकार आहे. हे स्वराचे एकूण स्वर किती? 12. प्रकार पाहायचे आहे 5. पहिला पाहू, लक्ष द्या रे. पहिला प्रकार पाहू ऱ्हस्व स्वर. का पाहू? पहिला प्रकार पाहू ऱ्हस्व स्वर. लक्ष द्या बे, खूपच सोपी आहे, खूप सोपी. ऱ्हस्व स्वर. ठीक आहे. स्वराचे प्रकार किती? 5. एकूण स्वर किती? 12. तर पहिला पाहू ऱ्हस्व स्वर. ठीक आहे, का पाहू? ऱ्हस्व स्वर. त्याच्यानंतर दुसरा स्वराचा 5 प्रकार पाहायचे आहे. किती प्रकार पाहायचे आहे? 5. इथं पाहू दुसरा, इथं पाहू तिसरा, इथं पाहू चौथा आणि तिकडं पाहू धुऱ्यावर 5वा. ऱ्हस्व स्वर. ठीक आहे, ऱ्हस्व स्वर. ठीक आहे, इथं घेतो दीर्घ स्वर. कोणता स्वर? पहिला ऱ्हस्व आणि दुसरा दीर्घ. लक्ष द्यावे. स्वराचे 5 प्रकार: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. का म्हटलं? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, सजातीय स्वर. सजातीय स्वर. ठीक आहे, सजातीय स्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, सजातीय इकडंच घेतो थोडंसं याले. ठीक आहे, सजातीय स्वर. सजातीय स्वर. सजातीय स्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर विजातीय स्वर. विजातीय स्वर. ठीक आहे, विजातीय स्वर. त्याच्यानंतर इकडे घेतो संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. लक्ष द्या बे, स्वराचे किती प्रकार? तर स्वराचे किती प्रकार? संयुक्त स्वर. ठीक आहे, विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर. स्वराचे किती प्रकार? लक्ष द्या. ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर. ठीक आहे. हे 12 जे स्वर आहे, हे 12 जे स्वर आहे, हे या एवढ्या प्रकारात डिस्टिंग्विश करू. पण पहिले आपण 2च पाहा, 2-2चाच गेम पाहू. ठीक आहे. ह्या दोघा बापूसाहेबाचा, कोणाचा? याचा. ठीक आहे. हे जे 12 स्वर आहे, ऱ्हस्व कायले म्हणते दीर्घ. जे स्वर उच्चार, आता बाबे ऱ्हस्व कायले, इट इज टोटली डिपेंड अपॉन द उच्चार. एनी लँग्वेज डिपेंड अपॉन द उच्चार. टोटली डिपेंड अपॉन द उच्चार. काय म्हणलं? प्रत्येक भाषा उच्चारावर डिपेंड आहे. प्रत्येक वर्ण उच्चारावर डिपेंड आहे. ठीक आहे बे, नियमावर डिपेंड नाही भाषा. भाषा ही उच्चारावर डिपेंड करते. कायच्यावर? टोटली डिपेंड अपॉन द प्रोनाऊन्सिएशन. प्रोनाऊन्सिएशन. भाषा टोटली डिपेंड अपॉन द उच्चार. मग इथं बी उच्चारावर आहे. इट इज टोटली डिपेंड अपॉन द उच्चार. मग लक्ष द्या, कायले ऱ्हस्व याले आपल्या भाषेत लहान म्हणते आणि दीर्घले मोठा म्हणते. दीर्घले मोठा उच्चार कसं का? पण सोपंच आहे. ज्या स्वर, जे 12 स्वर आहे, अ आ इ उ ए ऐ ओ औ, अमाना बे, रू आणि लू, हे जे 12 स्वर आहे, या 12 पैकी ज्याचा उच्चार आखूड आहे. आखूड जे स्वर उच्चाराले आखूड. ठीक आहे. आखूड उच्चाराचे जे स्वर आहे त्याले, ठीक आहे, ज्याचा उच्चार आखूड. ठीक आहे. ज्याचा उच्चार काय म्हणलं? ठीक आहे, ज्याचा उच्चार आखूड. ठीक आहे, ज्याचा उच्चार आखूड. सोप्या भाषेत ज्याचा उच्चार आखूड त्याले म्हणायचं ऱ्हस्व. आणि ज्याचा उच्चार लांबट, ज्या स्वराचा उच्चार लांबट म्हणजे लांब, कसाची सर समजून सांगा ना. त्याच्यासाठी आहेच मी. लक्ष द्या बे, जे 12 स्वर आहे त्याच्यापैकी ज्याचा आखूड ठीक आहे ते जाईन ऱ्हस्वत. आणि ज्याचा लांब जाते लांब, ते जाईन, ज्याचा लांब जाते लांब, उच्चार लांब जाते, ते जाईन दीर्घत. कसं? हे बा कसं. आता लक्ष द्या बे, कसं. ठीक आहे. मग आता कसं, हे बा, जे आता मी म्हणतो हे बा, आखूड उच्चार आहे. हे बा,
आता दोघंच पहा. आखूड आहे, आखूड आहे. हा आ चालला का नाही लांबट? आपे डोंबरेवर चालला का नाही? कसा आहे हे बा आखूड. निघाला, निघाला. आ आ आ आ आ ई लहानी बा. ई ई ई मोठी. ई जोर द्या लागते, जोर द्या लागते बा. ई ई ई ई मोठी. ई ऊ ऊ ऊ ऊ ऊ ऊ उवाचा ऊ बा. ऊ उवाचा उसाचा ऊ. आ हे बा. आ ई ई ऊ ऊ. समजलं का? समजलं का? मग रुलू, रुलू जोड नाही द्या लागत. रुलू. मग हे रुलू काय ते रस्वती ते लेको रुलू दोन्ही. मग आपल्याला जे जे लहान शिकवले, लहान समजून घ्या, जे लहान शिकवले ते इकडं लहान म्हणजे रस्व. आणि हे डिपेंड कायच्यावर आहे? उच्चारावर आहे. मग ज्याचा उच्चार आखूड, ज्याचा उच्चार आखूड, टोटली डिपेंड अपॉन द उच्चार. ज्याचा उच्चार आखूड ते रस्व, ज्याचा उच्चार दीर्घ ते लांबट, ज्याचा उच्चार लांबट ते दीर्घ. मग आता लक्ष द्या, कोणती आहे? सोपी सोपीच आहे ना बे, लयच पांचट आहे. ठीक आहे. मग आता कोणती आहे? इथं तर आ बापूसाहेब इथं. आ लहानी इथं. ठीक आहे. तर मोठी इथं. हो मग बाई हे सोपीच आहे. हो रेसो लहानी इथं, मोठी तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, ऊसाचा ऊ. ठीक आहे. उवाचा ऊ इथं, ह्या ऊ इथं. ठीक आहे. ऋषीचा रू इथं, रू आणि लू. 5 ऱ्हस्व स्वर, 12 पैकी 5 ऱ्हस्व स्वर दीर्घ, दीर्घ उच्चाराचे. मग ए बा इकडं ई इकडं लहान ई ई ऊ ऊ रुलू तिकडं. ठीक आहे. तिकडं आता का राहिली? तर हे जे आहे ना तिकडले 4 ते त्याचा उच्चारच लांबट आहे. ए ऐ ए हे उच्चारच लांबट चालला. ए ऐ ओ ओ ओ ओ ओ हे लांबटच चालले. हे पुरे याच्यात पण नावाचे ये ऐ वो आणि औ. समजला का किस्सा तुम्हाला? 12 स्वर 2च स्वरात डिस्ट्रीब्यूट केले, ऱ्हस्व आणि दीर्घ. जे 12 स्वर आहे मराठीतले, जे 12 स्वर आहे मराठीतले ते 2च स्वरात डिस्ट्रीब्यूट केले. 5 ऱ्हस्व आहे लहान उच्चाराचे, आखूड उच्चाराचे, आणि जे लांबट उच्चाराचे आहे ते आहे दीर्घ. हे बा आ ई ई ई लहान ई ई ई ई ऊ ऊ ऊ ऊ. ए हे लांबटच चालले. ए ओ ओ ओ म्हणून ते लांबटमध्ये लिहिले. ठीक आहे. मग दीर्घ स्वर किती आहे? दीर्घ स्वर ठीक आहे, लक्ष द्या बे. झाले का? 12 पाहून घ्या. 4 आणि 3 7 आणि 5 12. दीर्घ स्वर आहे 7, ऱ्हस्व स्वर आहे 5. मराठी वर्णमालेत किती आहे? 5. ते बी लिहून दिले तिथं डोंबडे हो. ठीक आहे. 7 आणि 5 12 स्वर दिले. आता त्याचा विषय संपला. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? ऱ्हस्व म्हणजे आखूड उच्चाराचे आणि दीर्घ म्हणजे लांबट उच्चाराचे. संपला विषय. मग जे मोठे आहे, तुम्हाला जे मोठे शिकवले हे मोठे पण नावा. ठीक आहे. मोठ्या उच्चाराचे मोठेवाले 2 काना, मोठा उकार, मोठी वेलांटी ती इकडे येते, लहान वेलांटी 1 काना. ठीक आहे. लहान उकार इकडे येते. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर पाहू आपण सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. का पाहू? स्वजातीय स्वर आणि विजातीय स्वर. ठीक आहे. मग सजातीय स्वर आणि विजातीय स्वर ठीक आहे कसं पाहायचं? ठीक आहे. कसं शिकायचं? सोपी आहे, सोपी आहे. सजातीय सेम DNA, सक्के भाऊ बहीण,
सक्के भाऊ बहीण सारख्या थोपकाराचे पोट्टे, सारख्या थोपकाराचे पोट्टे पण नामा सजातीमध्ये कसं आहे आपलं काम, सारख्या थोपकाराचे सारखे थोपकार बदललं, वेगवेगळ्या घरचे पोट्टे दिसले का विजातीय पण नावा, सारख्या थोपकाराचे सजातीय, सारख्या थोपकाराचे सजातीय, थोपकार बदललं का विजातीय. समजलं का? इतकं सोपं आहे का? अजून का सांगू. सेम डीएनए सजातीय, डीएनए बदललं ठीक आहे विजातीय. कसं सर? पान गा इथं ठीक आहे इथं जोडी शिंदबे एकटा येईन नाही लागन ना, संबंध दाखवा लागेल ना. सजातीय कोणती आहे? सारख्या थोपकाराचे. का म्हणलं? थोपकार सारखं ठीक आहे, सारख्या तोंडाचे नाही तर सारख्या थोपकाराचे लिहा. मग का म्हणलं? ई लाणी मोठी जोडीशी नाही तर सजातीय वैखा म्हणलं का? ई ठीक आहे, ई ठीक आहे. मग ऊ ठीक आहे. बस सारखे सक्के भाऊ बहीण ठीक आहे. ये पाचच जोड्या येईन. ठीक आहे. झालं, संपला याचा गेम. सजातीय सारख्या थोपकाराचे आले पण नावा सजातीयमध्ये. कायच्यात पण नावा सजातीयमध्ये. ठीक आहे. कसं आहे आपलं काम. मग विजातीय. थोपकार बदललं, कोणाचंही लग्न कुणासोबत लावून टाका. ठीक आहे. थोपकार वेगवेगळ्या थोपकाराचे ठीक आहे, वेगवेगळ्या तोंडाचे ठीक आहे, किंवा थोपकाराचे ठीक आहे, वेगवेगळ्या तोंडाचे ठीक आहे. मग लक्ष द्या, सारख्या थोपकाराचे वेगवेगळ्या. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, ऊ ठीक आहे, काही बी घ्या. ये ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या रे ठीक आहे, उवाचा ऊ, येडक्याचा ये, काही बी घ्या. कोणाचंही लग्न आडवत, फक्त सारखं नाही पाहिजे. लक्ष द्या बे. ये ठीक आहे, येडक्याचा ये, ठीक आहे, काही बी घ्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या ठीक आहे, ठीक आहे, काही बी घ्या. सारखे नाही, हे सारखे नाही बाय ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या ठीक आहे. मग उवाचा ऊ, काही बी घ्या. थोपकार बदललं विजातीय. ठीक आहे. डीएनए बदललं विजातीय. सारख्या डीएनएचे सारख्या थोपकाराचे सजातीय. किती सोपं आहे ठीक आहे. मग आता पाहू आपण संयुक्त. 5वा प्रकार ठीक आहे. कितवा प्रकार? 5वा प्रकार ठीक आहे. स्वराचा कितवा प्रकार? 5वा प्रकार. मग लय सोपी आहे. स्वराचा कितवा प्रकार? 5वा. मग आता पहा स्वराचा 5वा प्रकार ठीक आहे. संयुक्त स्वर. संयुक्त म्हणजे का? तर संयुक्त म्हणजे 2 पासून तयार. मिश्र म्हणजे का? 2 पेक्षा जास्त. आणि संयुक्त म्हणजे 2. संयुक्त म्हणजे एकापेक्षा जास्त पण 2 पेक्षा जास्त. 2 पेक्षा जास्त ते मिश्रत गेलं. संयुक्त म्हणजे 2 स्वरापासून तयार होणारा एक स्वर. 2 स्वरापासून तयार होणारा एक स्वर. मग असे किती आहे इंग्लिशमध्ये? मराठीत 5 आहेत डुकरेव. ठीक आहे. किती आहे? 4 आहे. किती आहे? 4 आहे. कोणते 4 आहे? तर पाहणारच आहे आपण ते. लक्ष द्या ठीक आहे. का म्हणलं? संयुक्त स्वर 2 स्वरापासून तयार होणारे संयुक्त स्वर. मग याच्यात पाहू ये, ऐ, वो, औ कसे तयार होते? सोपीच आहे ना का? सोपीच आहे. मी असल्यावर काय लोड घ्यायचं? मोजून 4 संयुक्त स्वर. किती? मोजून 4. मग कसे तयार होते? लक्ष द्या बे. कसे तयार होते? आता याचा गेम पहा. संयुक्त स्वर कसा तयार होते? लक्ष द्या. संयुक्त स्वर ठीक आहे. अ मध्ये लहान ई मिसया का मोठी ई मिसया? अ मध्ये लक्ष द्या बे. पाहता हे कामी आहे तिकडं समोर. संदीप डोंबरेव पहिले सांगून राहिलो. हे जर समजलं नाही सत्यानाश आहे तिकडं मग. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग अ मध्ये लहानी मिसया का मोठी मिसया?
ओ मध्ये लहानी मिसया का मोठी मिसया ये एक काना एक मात्रा, एक काना एक मात्रावाला. मग ठीक आहे, ह्या ऐ कसा तयार होते? आ मध्ये लहानी मिसया का मोठी, कोणतीही मिसया तयार होते ऐ. हे पहा, ओ मध्ये लहानी मोठी, ओ मध्ये लहानी मोठी, ओ मध्ये लहानी मोठी, आ मध्ये लहानी मोठी मिसया ऐ. औ कसा तयार होते? ओ. ठीक आहे. पुन्हा ओ मध्ये उवाची ऊ नाही तर उसाची ऊ. ठीक आहे. अ मध्ये उवाची ऊ नाही तर उसाची ऊ मिसया तयार होते ओ. मग औ कसा तयार होते? आ मध्ये उवाची ऊ नाही तर उसाची ऊ. ठीक आहे. काही मिसया तयार होते ओ. समजलं का? ठीक आहे. मोजून 4 कसे तयार झाले? संयुक्त स्वर किती आहे? 4च आहेत. धुऱ्यावरचे 4, धुऱ्यावरचे ए ऐ ओ औ. संयुक्त कौन म्हणते? 2 स्वरापासून तयार होते, 2 स्वरापासून तयार होते, 2 स्वरापासून तयार होते, म्हणून त्याला म्हणते संयुक्त स्वर. ठीक आहे. मग ए कसा तयार होते? ए तयार होते अ अधिक लहानी किंवा मोठी. ए तयार होते आ मध्ये लहानी किंवा मोठी. काही बी मिसया आहे, एक कोणताही मिसया, ह्या मिसया नाही तर ह्या मिसया. ठीक आहे. ओ अधिक उवाची ऊ उसाची ऊ. औ आ मध्ये उवाची ऊ नाही तर उसाची ऊ तयार होते औ. असा खेळ आहे भाऊ. ठीक आहे. असा खेळ आहे. हे पाहिले आपण स्वराचे किती प्रकार? 5. स्वराचे किती प्रकार पाहिले? 5. ठीक आहे. तर मी काल लेक्चर घेतलं. ठीक आहे. MPSC राज्यसेवा आणि PSIची जी आता परीक्षा 3 महिन्यावर येऊन ठेपली आहे, त्याची तयारी कशी करावी. ज्यांनी ऐकलं नाही, ज्याला सिलेबस माहीत नाही, ठीक आहे, ज्याला पेपर पॅटर्न माहीत नाही, त्यांनी ते लेक्चर अवश्य ऐकावे. ठीक आहे. जबरदस्त लेक्चर घेतला आहे, खूप चांगली माहिती सांगितली आहे त्याच्यात. ते लेक्चर ऐका. आणि याच्यानंतर जो मला लाईव्ह दिसणार नाही, मी याच्यानंतरचे व्हिडिओ प्रायव्हेट करणार आहे. लाईव्हले जे हजर राहीन त्याइलेच भेटन. ठीक आहे. मग आता पहा, का चॅप्टर पाहून राहिलो आपण? स्वराचे प्रकार. काल जे पाहिलं आपण, ठीक आहे, लक्ष द्या. काल जे पाहिलं आपण, ठीक आहे, तर काल पाहिले आपण स्वर. ठीक आहे. त्या 12 खडी स्वराचा वापर कसा होते? अ का देते, ई का देते. ठीक आहे. व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही. मग अ देते 1 काना, आ देते 2 काना, ई देते इकडून वेलांटी, मोठी देते इकडून वेलांटी. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, ऊ देते, ठीक आहे, लहान ऊ देते असा उकार, मोठा ऊ देते असा उकार. ठीक आहे. त्याच्यानंतर ऐ देते 1 काना 1 मात्रा. ठीक आहे. ए देते 1 काना 1 मात्रा, ऐ देते 1 काना 2 मात्रा. ठीक आहे. ओ देते 2 काना 1 मात्रा आणि औ देते 2 काना 2 मात्रा. आणि आ हे 2 स्वरादी आहे 12 खडीत. ऋषीचा रू हा उलटा उकार पैदा करतो. पृथ्वी आणि ठीक आहे वृक्ष यासारखा. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीची प्रूची फोड करायची आहे. प अधिक ऋषीचा रू ते मागच्याच लेक्चरमध्ये घेतलं. आणि एकमेव लुप्त होण्याच्या मार्गावर असणारा एकच शब्द मराठी त्या शब्दापासून जिवंत आहे, क्लुप्ती. मग स्वराचे प्रकार पाहिले आपण. ऱ्हस्व स्वर ज्याचा उच्चार आकूड. ठीक आहे. आ दीर्घ चालला ज्याचा उच्चार, ठीक आहे, लांबट, ज्याचा उच्चार लांबट. ठीक आहे. म्हणजे दीर्घ चालला तो हपकाराचा. ऱ्हस्वमध्ये 12 स्वर हे या 2च प्रकारात पाहिले. मग अ इकडं, आ तिकडं, लहानी इकडं, ई ऊ. ठीक आहे. रुलू. ठीक आहे. ए ऐ ओ औ याचा उच्चारच लांबट चालला म्हणून हे इथं आले. सारख्या थोपकाराचे सजातीय, थोपकार बदललं विजातीय, 2 स्वरापासून तयार होते म्हणून हे. ठीक आहे. स्वरामधले आपले जे स्वर आहे 12 त्याच्यात 4 संयुक्त स्वर आहे. का स्वर आहे? संयुक्त स्वर आहे 4. ठीक आहे. तर असं हे आपलं आजचं लेक्चर झालं. संध्याकाळी भूगोल आणि इंग्लिश घेऊ येऊन आपण. ठीक आहे. लाईव्ह घेऊन येऊ. ठीक आहे. कसं वाटलं सांगा. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यांना, ठीक आहे, सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे. आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे. संध्याकाळी आपण भूगोल आणि इंग्लिश ग्रामरचा, ठीक आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स घेऊ येऊ. ठीक आहे. धन्यवाद.